नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अल्याड पल्याड नावाचा सिनेमा आजच रिलीज झाला आहे आणि त्या सिनेमाबद्दल मी आज तुमच्यासोबत काही गोष्टी सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. अल्याड पल्याड असं म्हटलं तर आपल्यासमोर येतं की काहीतरी हा गावाकडचा सिनेमा असेल, काहीतरी गावचे पाटील, गावचे सरपंच यांच्यातली काहीतरी भांडणं असेल किंवा काही बांधाचा वाद असेल की इकडं या बांधावर माझं गाव, त्या बांधावर तुझं गाव, अशा सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. पण ही एक हॉरर थ्रिलर कॉमेडी आहे आणि जेव्हा त्याचे पहिल्यांदाच प्रोमोज पाहिले होते खूप मजा आली, कारण तो प्रोमो पाहूनच मला असं वाटलं होतं की यार हा सिनेमा बघायला जायला पाहिजे. आणि आज मी तो सिनेमा बघितला आणि त्याचा रिव्ह्यू आज मी तुमच्यासमोर देणार आहे. मी रिव्ह्यू देत असताना नेहमीच माझ्या प्रत्येक एपिसोडमध्ये सांगत असतो की कुठल्याही सिनेमाची मी चांगल्या बाजू आणि वाईट बाजू दोन्ही सांगत असतो. म्हणजे प्रत्येक नाण्याला छापा आणि काटा असतो, तसा याचा छापा आणि काटा दोन्ही सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण छापा सांगूया, म्हणजे या सिनेमाच्या चांगल्या बाजू सांगूया. नंतर मी शेवटी सांगणार आहे की या सिनेमामध्ये काय वाईट बाजू आहेत, काय न आवडणाऱ्या बाजू आहेत, काय न पटणाऱ्या बाजू आहेत. त्यामुळे न पटणाऱ्या बाजू तुम्हाला नक्की ऐकायची असेल तर थोडंसं ट्यून राहा, कारण मी आता सगळ्यात पहिल्यांदा सांगणार आहे की आज अल्याड पल्याड हा सिनेमा पाहिल्यानंतर असं वाटलं की खरोखर मराठी सिनेमा कुठेतरी पुढे चाललेला आहे. मराठी सिनेमाची कुठेतरी प्रगती होती. त्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट की एक सुंदर कॉन्सेप्ट घेऊन आलेला हा सिनेमा आहे. एक सुंदर कॉन्सेप्ट अशी आहे की एक गाव आहे, ज्या गावामध्ये एक दिवस असा उजळतो की ज्या दिवशी गावामध्ये कुठलाही जिवंत प्राणी, माणूस प्राणी राहणार नाही, कारण त्या ठिकाणी भूतांचं राज्य एक दिवसासाठी असतं. आणि त्यावेळेस त्यांना ही एक पारंपरिक गोष्ट आहे, कारण त्या दिवशी त्या सगळ्या गावाला खाली व्हायचं असतं आणि सगळा गाव सोडून रात्रभर दिवसभर त्या गावाच्या बाहेर राहतो आणि तो दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा सगळा गाव पुन्हा एकदा आपल्या गावात येतो. तर असा हा एक थॉट आहे. पण ह्या थॉटला दाखवण्याची जी किमया केली आहे त्याचे जे डिरेक्टर आहे SK पाटील, प्रीतम पाटील, खरंच सॅल्यूट प्रीतम पाटील यांना. कारण एक सुंदर कॉन्सेप्ट, कारण त्यांची स्वतःची स्टोरी आहे, एक सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि एक सुंदर डायरेक्शनची बाजू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. कारण सिनेमाची खरोखर एक छोटी कॉन्सेप्ट होती, पण त्याला प्रेझेंट करण्याचं जे धाडस दाखवलेलं आहे, व्यवस्थित त्यांना जे दाखवलं आहे ते फक्त ते श्रेय जाते या सिनेमाचे जे डायरेक्टर आहे त्यांना. सगळ्यात पहिलं श्रेय त्या स्टोरी रायटर आणि डायरेक्टरला मी देणार आहे. त्याच्यासाठी लाख वेळा सॅल्यूट प्रीतम पाटील तुम्हाला, कारण खूप चांगलं काम केलं आहे. त्याच्यानंतर दुसरी जमेची बाजू याच्यामध्ये अशी आहे की या सिनेमाचं जे स्टारकास्टिंग आहे हे खूप जबरदस्त आहे. कारण याच्यामध्ये गौरव मोरे आहे, मकरंद देशपांडे आहे, सक्षम कुलकर्णी आहे, त्याच्यानंतर सुरेश विश्वकर्मा आहे, सुनील गोडबोले आहे, तसंच अनुष्का पिंपुटकर एक नवीन हिरोईन आहे आणि तिच्यासोबत भाग्यम जैन नावाचा हा एक नवीन देखणा चेहरा आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळतो. आणि या सगळ्यांच्या जोडीला एक तडका म्हणतो ना, तर तडका मारण्यासाठी माधुरी पवारचा एक सुंदर डान्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ही भट्टी छान जमून आलेली आहे आणि की खरोखर मराठीमध्ये एक वेगळा काहीतरी सिनेमा पाहण्याचा योग मला आलाय आणि खूप अभिमान पण वाटला की आपला मराठी सिनेमा हा ग्लोबल होतोय, पुढे चाललाय. आणि त्याच्यामध्ये याही सिनेमामध्ये कुठलीही बाजू अशी दिसत नाही की यार मराठी सिनेमामध्ये दाखवतात की विनाकारण विनाकारण काहीतरी जोक्स घडतात, काहीतरी घटना घडतात आणि त्याच्यावर आपण कधी कधी म्हणतो अरे काय चाललंय मराठी सिनेमा, हे असं अजिबात कुठं दिसत नाही. हा काही ठिकाणी दिसतंय पण ते खूप कॅज्युअल आहे, ते महत्वाची गोष्ट नाही. पण खरोखर ओव्हरऑल एक सुंदर अनुभव देणारा हा सिनेमा आहे. कलाकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरोखरच सक्षम कुलकर्णी, असं एक गोष्ट मला खूप नक्की सांगायला आवडेल की सक्षम कुलकर्णी जो एक निरागस चेहरा आहे आणि सक्षम कुलकर्णींनी ज्या पद्धतीने याच्यामध्ये काम केलं आहे, खरोखर एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की माणूस स्वतः भित्रा असतो, स्वतः भीत असताना सुद्धा त्या भीतीला बघून समोरच्या माणसाला भीती वाटते, असा तो अभिनय करणारा हा प्राणी आहे. तो खरंच भारी आहे. सो सक्षम, तुझा रोल अप्रतिम झालाय, अप्रतिम म्हणजे अप्रतिम, काय सुंदर रोल केलाय. खरोखर सक्षमला सॅल्यूट आहे. आणि ऑफकोर्स गौरव मोरे, म्हणजे सगळ्या लोकांच्या समोर हसण्याचं आणि हसवण्याचा जो काही किमया करतो हा गौरव नेहमीच करतो आणि याही सिनेमामध्ये एक वेगळी छाप पाडून गेलेला आहे. आणि ऑफकोर्स गौरव मोरे बरोबर हे 3 मित्र आहेत, त्याच्यामध्ये एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतो आणि तो चेहरा म्हणजे भाग्यम जैन.
भाग्यम जैन बद्दल खरोखर एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल. या मुलाचा अभिनय पाहिल्यानंतर असं अजिबात वाटत नाही की हा नौका आहे, याचा हा पहिला सिनेमा आहे. हा चेहरा म्हणजे हा काय करेल असं सुरुवातीला तुझा एक निरागसता, एक सुंदर चेहरा, एक मस्त चेहरा आहे, पण खरोखर या मुलाने इतका सुंदर रोल केलाय, इतका प्रोफेशनल रोल केलाय, असं वाटतं की डेफिनेटली या मुलाला पुढे चांगली कामं मिळतील आणि मराठीमध्ये एक देखणा चेहरा आपल्याला नक्कीच पुढच्या काही सिनेमामध्ये पाहायला मिळेल. या दृष्टीने मी भाग्यमला खूप खूप शुभेच्छा देतो की भाग्यम खूप छान रोल केला आहे. आणि ऑफकोर्स भाग्यमच्या सोबत एक हिरोईन सुद्धा आहे या सिनेमामध्ये, नाव आहे अनुष्का पिंपुटकर. अनुष्काच्या घरी काही कामं तुम्ही पाहिली असेल, पण या सिनेमामध्ये एक सुंदर, एक मॅच्युअर्ड रोल तिने केलेला आहे. तर ओव्हरऑल ही भट्टी छान जमलेली आहे. आणि ऑफकोर्स ओव्हरऑल सगळ्यात जास्त जबरदस्त लक्षात राहणारे हे दोन पात्र याच्यामध्ये आहे. एक तर मकरंद देशपांडे. मकरंद देशपांडे ज्या सिनेमामध्ये असतात खरोखर तो सिनेमा अक्षरशः खाऊन जातात. याही सिनेमात तसं झालंय की मकरंद देशपांडेचा अभिनय, मकरंद देशपांडेची स्टाईल, मकरंद देशपांडेचं एक वेगळंपण पाहिल्यानंतर खरोखर वाटतो की यार क्या बात है, कुछ तो भी प्रोफेशनल काम, कुछ तो भी अच्छी फिल्म, कुछ तो भी अच्छा हम लोग देख रहे असं आपल्याला फील होत आहे. आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर प्रीतम पाटील त्यांनी सुद्धा अप्रतिम रोल केलाय. मला अपेक्षाच नव्हती की प्रीतम एवढा छान अभिनय करतो. स्वतः डिरेक्टर आहे, डिरेक्टर चांगलेच असतात, डिरेक्टर चांगला अभिनय करतात, पण प्रीतमने जो काय एक वेगळा पण त्याच्यामध्ये दाखवलेला आहे खरंच भारी आहे. प्रीतम तुला सॅल्यूट, तुझं डिरेक्शन तर भारीच आहे. तू जो काय रोल केलाय, जी काही बॉडी लँग्वेज त्याच्यामध्ये तू दाखवलीस ती खरोखर सॅल्यूट करण्यासारखी आहे. खरोखर ओव्हरऑल ही भट्टी छान जमलेली आहे. ऑफकोर्स सुरेश विश्वकर्मा यांचा नेहमीच प्रत्येक सिनेमामध्ये आपल्याला वडिलांच्या रोलमध्ये दिसतात किंवा पाटील किंवा सरपंच यांच्या रोलमध्ये दिसतात. आणि याही सिनेमामध्ये ते भाव खाऊन गेलाय का सरपंचच्या रोलमध्ये. आणि त्याच्यामध्ये सुनील गोडबोले सर हे सुद्धा आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये संदीप पाठक हा एक नामांकित आणि एक जुना कलावंत म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. संदीपने जे रोल केले आहेत त्या प्रत्येक रोलला तो अक्षरशः आपल्या लक्षामध्ये राहून जातो. तसाच रोल संदीप पाठकने याच्यामध्ये केलेला आहे. क्या बात आहे संदीप. सोय झाली असं म्हणायला हरकत नाही. सोय करू का, एक तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल ना तर एक लक्षात एक शब्द तुमच्या लक्षात नक्की राहील, काय सोय आहे का. बघा मी सोय का म्हणतोय, कारण तुम्हाला बघायला नक्की मिळेल की सोय म्हणजे काय. या सिनेमाच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कळेल की सोय झाली आहे की नाही. या शब्द खूप महत्वाचा आहे. सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मी हा शब्द का वापरलाय. खूप छान पद्धतीने हा शब्द वापरलाय. तर ओव्हरऑल कलाकारांच्या बद्दल झालं. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही सिनेमाची जान असते ना, कुठल्याही सिनेमाची जान असते एक तर त्याचा स्क्रीन प्ले डायलॉग रायटर. स्क्रीन प्ले ज्यांनी लिहिला आहे, त्याचे डायलॉग रायटर आहे ते म्हणजे संजय नवगिरे. संजय नवगिरे यांचे आतापर्यंत जेवढे सिनेमे आले ते सगळे सिनेमे सुपर डुपर हिट आहेत. त्यापैकी हा एक वेगळा जॉनर घेऊन आलेला हा सिनेमा. संजय नवगिरे यांना सुद्धा लाख वेळा सॅल्यूट. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची बाज येते ते म्हणजे याचे गाणी, जे काही कंपोज आहेत, जे काही गाणी केलेली आहेत, यस, आणि जे काही बॅकग्राऊंड म्युझिक आहे, बॅकग्राऊंड म्युझिक ज्यांनी केलं आहे त्यांचं अभिनय जगताप नावाच्या या कलाकाराने याचं बीजीएम केलेलं आहे. खरोखर मित्रांनो अंगावर काटा येतो, कारण इतका सुंदर बीजीएम आहे या सिनेमाचं. त्या बीजीएममुळेच लोक हा सिनेमा आपल्या अंगावर येतो. आणि या सिनेमाचं लोकेशन्स ज्यांनी हे लोकेशन हंट केलंय त्या लोकेशनसाठी मी या लोकांना 10 वेळा मी सॅल्यूट म्हणेल. कारण असं लोकेशन शोधणं, अशा लोकेशनवर शूट करणं ही खूप अवघड गोष्ट असते. आणि अशा लोकेशनवर जे एका बेटावर जाऊन तुम्ही शूट करता तिथे ऐनवेळी शूटिंगमध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट लागते तर ते पळण्यासाठी जी काय बॅकग्राऊंडची जी टीम असते म्हणजे प्रोडक्शन मॅनेजर्स असतात, प्रोडक्शनवाले असतात, हे खरोखर भारी आहेत. तर आनंद देव नावाचे आमचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत. आणि या सिनेमाची सगळ्यात महत्वाची जमेची बाजू म्हणजे या सिनेमाचं सिनेमॅटोग्राफी. अप्रतिम सिनेमॅटोग्राफी केलेली आहे. आणि सगळ्यात अंडरलाईन करायचं आहे त्या म्हणजे या सिनेमाचे जे आर्ट डिरेक्टर आहे, कारण एक भूताचा वाडा दाखवणं आणि त्या भूताच्या वाड्यामध्ये जुना वाडा, त्याच्यामध्ये जुन्या त्या सगळ्या गोष्टी दाखवणं हे खरोखर अवघड असतं. किंवा जाळ्या असतात घरामध्ये, कुठल्याही अनेक वर्ष तो घर उघडलेलं नाहीये, ते जाळ्यांचं मला खूप कौतुक वाटलं की ह्या जाळ्या ह्या लोकांनी कशा बनवल्या असेल. कारण तुमच्या ज्या कोळींच्या जाळ्या असतात त्या तुम्हाला सहजासहजी कुठं मिळत नाही, त्या बनवावंच लागतात. आणि ते बनवण्याचं जे काही कसं दाखवलं आहे ते म्हणजे योगेश इंगळे हा जो आर्ट डायरेक्टर आहे, या आर्ट डायरेक्टरला लाख वेळा सलाम आहे. क्या बात आहे, योगेश अप्रतिम आर्ट डायरेक्शन केलेलं आहे. कारण आर्ट डायरेक्शन, कॅमेरा आणि ओव्हरऑल संपूर्ण टीममुळेच हा सिनेमा अजिबात असं वाटत नाही की आपण उठावं, आपण जावं, असं अजिबात वाटत नाही. इतका सुंदर सिनेमा बनलेला आहे. आणि अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे की या सिनेमाचं VFX बॉस
VFX मराठी सिनेमामध्ये जनरली एवढं चांगलं VFX पाहायला मिळत नाही, आपण पाहतो. पण मराठी सिनेमामध्ये ह्याच्यामध्ये VFXचा पार्ट आहे, छोटाच पार्ट आहे, जास्त मोठा नाही आहे. पण VFXचे जे काही इफेक्ट्स याच्यामध्ये आहेत, जे काही स्टायलिंग आहे, तो खरोखर लाख वेळा सलाम आहे VFXला. कारण VFXचं जे काम केलेलं आहे प्रशांत लाला हाहांता, तर खरोखर त्यालाही सॅल्यूट आहे. प्रशांतजी, तुमचं काम खूप छान झालेलं आहे. अशीच कामं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता ह्या झाल्या सगळ्यात चांगल्या बाजू, पण आता या सिनेमाच्या काही वाईट बाजूसुद्धा आहेत. वाईट बाजू अशा आहेत की मित्रांनो, सांगायला नक्कीच कधी कधी खेद वाटतो की त्याच्यामध्ये काही 2-3 जोक्स आहेत की ते जोक्स विनाकारण टाकलेत, काही गरज नव्हती. उदाहरणार्थ जो हिरोचा बाप आहे त्याच्या आईबरोबरचा एक सीन आहे. तो म्हणतो की अहो नाही, काहीतरी महत्त्वाचं काम आहे, चला घरात, की लगेच ती बायको त्याच्या घरी जाते. अहो काय हे शुभतं का, ही वय आहे का आपलं? अहो ह्या वयात नाही हो अशी लोकं करत काही. पण हे जोक कशासाठी टाकतात, का टाकतात, हे खरोखर बालिश वाटलेले जोक आहेत. आणि विनाकारण एका सुनसान जाग्यामध्ये जी मोठे मोठे हिरो आहेत ते घाबरतात, आणि त्या सुनसान जागेमध्ये त्या गावामध्ये एकटी हिरोईन एकटीच फिरते सगळीकडे, कुठल्याही चेहऱ्यावर काही भीती नाहीये, अगदी प्लेन चेहरा वाटतोय, त्याच्यामध्ये कुठलंही एक्सप्रेशन दिसत नाहीये. तो विनाकारण का, म्हणजे कशासाठी तो दाखवण्याचा प्रयत्न झाला हे मला कळलं नाहीये. तरी ओव्हरऑल ह्या छोट्या छोट्या गोष्टी टाळल्या तरी सिनेमा अप्रतिम झाला आहे. आणि हा एक पाहुणा कॅरेक्टर म्हणून त्याच्यामध्ये चिन्मय उदगीरकरचा रोल आहे. क्या बात आहे बॉस. चिन्मयचा रोल पाहिल्यानंतर असं वाटतं की क्या बात आहे. चिन्मयला आत्तापर्यंत आपण हिरोच्या रोलमध्ये पाहिला असेल, पण चिन्मयचा हा पहिला सिनेमा असा असेल की त्याच्यामध्ये त्याने विलन केलाय. बहुतेक त्यांनी कुठेतरी विलन केलं असेल, पण हा विलन कोई हटके आहे. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण सिनेमामध्ये चिन्मय उदगीरकर हा विलन आहे, पण त्याला एकही डायलॉग नाही, एकही शब्द तो बोललेला नाही या सिनेमामध्ये. पण एकही शब्द न बोलता, एकही डायलॉग न बोलता चिन्मय उदगीरकरचा रोल आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहून जातो. सिनेमा सुटल्यानंतर सुद्धा चिन्मयचा चेहरा आपल्याला आठवतो. ही खरोखर जमेची बाजू आहे. चिन्मय, तुला सुद्धा हॅट्स ऑफ. एक तगडा कलाकार आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे, हे तुला पाहून असं अक्षरशः अभिमानाने सांगूशी वाटतं. तर ओव्हरऑल ही फिल्म सगळी छान झालेली आहे. मी सांगतोय की मी जनरली कुठल्याही सिनेमाचं तारीफ करत नाही, पण या सिनेमाची तारीफ मी मुद्दामून करतोय. कारण तुम्ही जर ह्या सिनेमा पाहायला जाल तर 100% तुम्ही हा सिनेमा पूर्ण एन्जॉय कराल. पूर्ण पैसा वसूल सिनेमा आहे. आणि या सिनेमाचं जे निर्माते आहेत त्यांना कसं विसरून चालेल, कारण या सिनेमाचे निर्माते आहेत ते महेश निंबाळकर आणि शैलेश जैन यांनी डेअरिंग केली आणि इतकं छान प्रोडक्शन केलं आणि त्याचं चीज झालं असं म्हणायला काही हरकत नाही. तर ओव्हरऑल हा सिनेमा अतिशय सुंदर झालेला आहे. सिनेमा नक्की जाऊन बघा, तुमचे फुल पैसा वसूल असणार आहे, कुठलीही काळजी करू नका. पण हा सिनेमा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे, प्रत्येक मराठी रसिकापर्यंत पोहोचला पाहिजे, हे मी जाहीरपणे अपील करतो. कारण तुमचा सगळ्यांचा पैसा वसूल आहे. कारण या सिनेमाचं नाव आहे आल्याड पल्याड. आल्याड तर हिट आहेच आहे, पण पल्याड बघाल तर पल्याड सुपरहिट आहे. तर प्लीज स्टे ट्यून. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया. बाय.